आज आपण भगवान श्रीकृष्ण यांची पत्नी सत्यभामा हिच्यावर आधारित एक छोटीशी पण अत्यंत मार्मिक कथा बघणार आहोत. सत्यभामेला गर्व होता. तिला वाटे मीच श्रीकृष्णाची श्रेष्ठ राणी आहे. एके दिवशी तिच्या महाली नारद मुनी येतात. तेव्हा सत्यभामा नारदांना सांगते, मी श्रीकृष्णाची श्रेष्ठ पत्नी आहे. जन्मोजन्मी मला श्रीकृष्णच पती म्हणून लाभावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही मला त्यासाठी काही व्रत, काही उपाय सांगा. नारद तिला सांगतात, सत्यभामे, आपण ज्या गोष्टीचे दान ह्या जन्मात करतो तीच गोष्ट आपल्याला पुढच्या जन्मात मिळते. तू श्रीकृष्णाचे दान कर, तोच तुला पुढच्या जन्मी पती म्हणून लाभेल. सत्यभामा श्रीकृष्णाचे दान करायला तयार होते. पण श्रीकृष्णाचे दान घेणार कोण? शेवटी नारदच दान घ्यायला तयार होतात. सत्यभामा संकल्प करते आणि श्रीकृष्णाचे दान नारदांना देते. नारद श्रीकृष्णाचे दान मोठ्या आनंदाने स्वीकारतात आणि श्रीकृष्णाला घेऊन जाऊ लागतात. हे पाहून सत्यभामा त्यांना थांबवते आणि म्हणते, नारद मुनी, तुम्ही हे काय करताय? माझ्या पतीला घेऊन कुठे चाललात? नारद तिला सांगतात, सत्यभामे, अगं तूच नाही का मला श्रीकृष्णाचे दान दिलेस? आता श्रीकृष्ण माझा झाला, मी त्याला घेऊन जाणार. तुझा त्याच्यावर आता काहीही हक्क नाही. सत्यभामा जरा गोंधळतेच. तिची चूक तिला उमगते. ती नारदांजवळ क्षमा याचना करून म्हणते, नारद मुनी, माझी चूक झाली, माझे पती मला परत द्या. नारद काही आपला हट्ट सोडतच नाही. हे वृत्त इतर राण्यांच्या कानावर जाते. सगळ्या जणी सत्यभामेच्या महाली जमा होतात. नारदांना परोपरीने विनवितात. शेवटी नारद श्रीकृष्णाला परत करायला तयार होतात. पण ते म्हणतात, तुम्ही श्रीकृष्णाचे दान मला दिले होते, हे दान मी परत करतो, पण त्याच्या वजना इतके द्रव्य तुम्ही मला मूल्य म्हणून द्या. सत्यभामा लगेच तयार होते. ती तिचे सर्व सुवर्ण अलंकार घेऊन येते. तराजू सज्ज केला जातो. तराजूच्या एका पारड्यात श्रीकृष्णाला बसवले. सत्यभामेने आणलेली सुवर्ण अलंकार दुसऱ्या तराजूत टाकले. पण श्रीकृष्णाचे पारडे यत्किंचितही हालत नव्हते. सत्यभामा तिचे हिरे, माणिक, मोती सारे जवाहीर आणते, तरी श्रीकृष्णाचे पारडे वरच होत नाही. इतर राण्याही त्यांचे अलंकार घेऊन येतात, पण काही उपयोग होत नाही. श्रीकृष्णाची किंमत जड जवाहीर आणि अलंकारांनी कशी होणार? श्रीकृष्ण म्हणजे ईश्वरच. हजारो मन सोन्यानेही ईश्वर तोलला जाणार नाही. सत्यभामा घाबरते. इतरही राण्या घाबरतात. आता काय करायचे असा विचार करू लागतात. इतक्यात सत्यभामेला रुक्मिणीची आठवण होते. रुक्मिणी तिच्या महाली असल्याचे तिला समजते. ती धावत रुक्मिणीच्या महाली जाते. तिला शरण जाते आणि तिला सर्व वृत्त सांगते. रुक्मिणी गालातल्या गालात हसते. तिच्या देवपूजेच्या परडीतील एक तुळशीचं पान ती घेते आणि मग दोघी जणी सत्यभामेच्या महाली येतात. रुक्मिणी माता मोठ्या भक्तिभावाने ते तुळशीचे पान तराजूच्या दुसऱ्या परड्यात ठेवलेल्या अलंकार आणि जड जवाहीर यांच्यावर ठेवते. आणि काय आश्चर्य, श्रीकृष्ण तोलला जातो. एक छोटंसं तुळशीचं पान ती किमया घडवतं. ईश्वरावर नितांत श्रद्धेने केलेली भक्ती म्हणजे ईश्वराची सेवा. ईश्वराला कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही. तो निरीच्छ आहे. तो भक्तीचा भुकेला आहे. आपण मोठ्या प्रेमाने ईश्वराला अनेक वस्तू अर्पण करतो. त्याला उत्तमोत्तम पदार्थांचा नैवेद्य दाखवतो. हे सारे करणे म्हणजे त्याने जे निर्माण केले आहे, जे त्याचेच आहे ते त्याला देणे. तरीही आपल्याकडे देवाला नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. ही पद्धत का आहे याचा विचार केला तर असे लक्षात येईल की ह्या ईश्वरामुळे आपल्याला काय काय मिळाले याची जाणीव स्वतःलाच करून देणे आहे. आपण एखाद्या लहान मुलाला एखादी गोष्ट आणून दिली की तो ती गोष्ट आपल्याला परत परत आणून दाखवतो. त्यातून तो कृतज्ञता व्यक्त करत असतो. तुमच्यामुळे हे मला मिळाले, हे त्याला सांगायचे असते. तसेच ईश्वराचे आणि आपले नाते आहे. त्याने जे आपल्याला दिले आहे तेच त्याला अर्पण करायचे. आपण सारे देवाची पूजा करून झाल्यानंतर दिवा लावतो, त्याची आरती करतो. यामागेही भक्तीचीच भावना आहे. तुम्ही लावलेल्या दिव्यामुळे त्याच्या घरी प्रकाश पडत नाही, तर तुमच्या हृदयात प्रकाश पडतो. सेवा आणि पूजा यांच्यात फरक आहे. जी प्रेमप्रधान असते ती सेवा आणि जिच्यात वेद मंत्र प्रधान आहेत ती पूजा. अनन्य भावनेने केलेली पूजाच खरी पूजा असते. स्नेहाशिवाय समर्पण व्यर्थ असते. रामकृष्ण हरी.